पूर्वीच्या काळी करवीर नगरी म्हणजे आत्ताचं कोल्हापूर, या करवीर नगरीमध्ये एक ब्राह्मण पुत्र राहत होता. तो मूढ ब्राह्मण पुत्र म्हणून लोकांच्या कुचेष्टेचा विषय झाला. त्याच्या आईनं खूप सारे प्रयत्न केले, ती अनेक तपस्वींना भेटली, पण काहीच उपयोग होत नव्हता. शेवटी तो जो पुत्र होता तो इथे आला. आणि इथे जर तू बघितलं तर इकडे पलीकडे तीरावरती एक भुवनेश्वरी मातेचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये तो गेला आणि तो भुवनेश्वरीला शरण गेला आणि त्याने आपली जिव्हा म्हणजे जीभ त्याने भुवनेश्वरीला वाहिली. आणि त्यानंतर भुवनेश्वरी माता त्याला प्रसन्न झाली आणि तिने त्याला दृष्टांत दिला. तिने काय दृष्टांत दिला की समोर औदंबराच्या वृक्षाखाली एक तपस्वी राहत आहे, त्यांचं नाव आहे स्वामी नरसिंह सरस्वती. तू त्यांना शरण जा. आईची आज्ञा मानून हा मुलगा इथे आला आणि तो नरसिंह सरस्वतींना शरण गेला. नरसिंह सरस्वतीने त्याचा उद्धार केला. खरं तर त्या काळामध्ये जर आपण बघितलं तर नरसिंह स्वामी जे इथं आले होते ते चातुर्मासातल्या अज्ञातवासाकरता म्हणून आले होते. पण त्यावेळेला जे काही दैवी चमत्कार झाले होते त्यामुळे त्यांची जी महती होती ती आजूबाजूच्या परिसरामध्ये पसरली आणि लोक त्यांच्या दर्शनासाठी यायला लागली. त्यानंतर मात्र फार काळ नरसिंह स्वामी या ठिकाणी राहिले नाहीत. त्यांचा तो जो अज्ञातवास होता तो फार काळ टिकू शकला नाही आणि मग त्यानंतर त्यांनी इथून प्रयाण केलं ते नरसिंहवाडीकडे. अच्छा, म्हणजे श्री गुरूंची ज्ञानसाधना इतकी प्रखर होती की भुवनेश्वरी देवीने साक्षात्कार त्या ब्राह्मण पुत्रास दिला. हो, आणि आपल्याला आता ही नौका त्या भुवनेश्वरी मंदिराकडे घेऊन चालली. अगदीच. चला आपण त्या तीरावरच्या मंदिराकडे जाऊ.